पूरी प्लानिंग का कंक्लूजन ये था कि जिंदा वापस आना है हम। कार मंडळी, काही ट्रिप्स अशा असतात ना ज्यांचं प्लॅनिंग आपण खूप आधीपासून करत नाही. बस एक दिवस ऑफिसमध्ये काम करता करता अचानक प्लॅन बनतो आणि मग काय, आज कुठेतरी फिरून येऊया असं म्हणत म्हणत आपण निघतो आणि शेवटी तो छोटासा प्लॅन एकदम मस्त आठवण बनून जातो. तर आजचा व्लॉगसुद्धा असाच एक छोटासा पण खूप मजेशीर ट्रिप बनणार आहे. आज आम्ही ऑफिसमधून डायरेक्ट निघालो आणि गेलो धाराशिव लेणी येथे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आजूबाजूचा पूर्ण परिसर हिरवागार झालेला होता. बाईकवरचा प्रवास, मध्ये पडणारा हलका पाऊस, गेम्स, थोडी भटकंती आणि शेवटी वरून दिसणारा सुंदर नजारा, म्हणजे एका छोट्याशा ट्रिपमध्ये सगळं चाललं. आणि हो, जर तुम्ही धाराशिव लेणी अजून पाहिल्या नसतील तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. इथे पोचल्यावर एक गोष्ट समजली आणि खरं सांगायचं तर आम्हाला थोडं अनएक्सपेक्टेड वाटलं. आज मंदिर बंद होतं. आता मंदिर नेमकं कोणत्या कारणामुळे बंद होतं हे आम्हाला तिथे गेल्यावर समजलं नाही, कारण नॉर्मली मंदिर बंद नसतं. पण तरीही ट्रिप म्हणजे फक्त एका ठिकाणी जाऊन एकच गोष्ट पाहणं नाही ना, म्हणून आम्ही ठरवलं की मंदिर बंद असलं तरी बाहेरचा पूर्ण परिसर एक्सप्लोर करूया. आणि खरं सांगायचं तर बाहेरचा परिसरही खूप सुंदर होता. आता आपण या ब्लॉगमध्ये धाराशिव लेणी बघत आहोत. पण या लेण्यांचा इतिहास नेमका काय आहे? धाराशिव लेणी महाराष्ट्रातील धाराशिव शहरापासून साधारण काही किलोमीटर अंतरावर बालाघाट पर्वतरांगांमध्ये आहेत. अधिकृत जिल्हा संकेतस्थळावर या परिसरात 7 लेणी असल्याचं नमूद केलं आहे. ही लेणी म्हणजे फक्त डोंगरात असलेली गुहा नाही, तर या लेण्यांमध्ये प्राचीन काळातील धार्मिक स्थापत्य आणि कलात्मक परंपरेचे अनेक पदर दिसून येतात. या लेणीमध्ये मोठा मध्यवर्ती सभागृहाचा भाग आणि भिक्षूंच्या निवासांसाठी स्वतंत्र कक्ष असल्याचं वर्णन आढळतं. तसेच मध्यभागी बुद्धाची पद्मासनातील प्रतिमा असल्याचा उल्लेख आहे. इतिहास वगैरे तर जाणून घेतला आणि मग सुरू झाले आमचे गेम्स. अरे वाह, ये क्या प्यार है हल्क भैया। उसको अभी नहीं चलता नहीं। गेम्स खेळून झाले, मग आता काय, आता थोडी भटकंती करायची, म्हणजेच थोडं ट्रेकिंग करायला जायचं. आता पावसाळा असल्यामुळे वातावरण आधीपासूनच खूप सुंदर होतं. आणि हो, या ट्रिपचा पार्ट 1 शॉर्ट व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेला आहे, तर तुम्ही तो अजून पाहिला नसेल तर तो सुद्धा नक्की बघा. त्यामध्ये या ट्रिपची छोटीशी झलक तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हा व्लॉग म्हणजे त्या पूर्ण ट्रिपची डिटेल स्टोरी आहे. आणि आम्ही सर्वांनी फोटोही काढले, ग्रुप फोटो काढले आणि मी व्लॉगसाठी पूर्ण व्हिडिओसुद्धा शूट केले. आता आम्ही ट्रेकिंगची तयारी करत होतो, म्हणजेच डोंगरावर चढण्याची तयारी करत होतो. तुम्ही हा व्लॉग बघताय म्हणजे अर्थातच आम्ही सगळे सुखरूप आहोत. अशा प्रकारे आम्ही डोंगरावर चढत होतो आणि चालता चालता मी व्लॉगसाठी व्हिडिओही शूट करत होते. आणि शेवटी आम्ही वर पोचलो, वर म्हणजे डोंगरावरती पोहोचलो. आणि तिथे गेल्यावरती तुम्ही बघू शकता इतका सुंदर नजारा आम्हाला दिसला. तर आजच्या व्लॉगसाठी एवढंच. तोपर्यंत टेक केअर, कीप एक्सप्लोरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.